श्रद्धा जिथे अढळ असते तिथे स्वामींची कृपा अखंड असते. संकट कितीही मोठी असली तरीही स्वामींच्या चरणी ठेवलेला विश्वास कधीही हरत नाही. कर्म करा, संयम ठेवा, सकारात्मक राहा. योग्य वेळी स्वामी तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग नक्कीच उघडतील. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्यांनी तुला सोडलं त्यांची काळजी करू नकोस, कारण ज्यांच्या पाठीशी स्वामी असतात त्याला कोणाच्याही आधाराची गरज नसते. वेळ येईल आणि तुझं यशच तुझं उत्तर देईल. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 44 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी कधीही दिसत नाहीत, पण प्रत्येक संकटात तुमचा हात पाठीवर असल्याची सतत जाणीव होते. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा तुम्ही आम्हाला अजून जवळ केल्यासारखं वाटते. जेव्हा मन खचते तेव्हा तुमचे एक वचन सतत ऐकू येते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सांगू या एका वचनाने जगण्याला पुन्हा उभारी येते. एकदा राधा हसत भगवान श्रीकृष्णाला विचारते, खरी मैत्री म्हणजे नेमकं काय आहे? भगवान श्रीकृष्ण हसत उत्तर देतात आणि म्हणतात, जिथे कोणतीही अट नसते, स्वतःचा स्वार्थ नसतो आणि संकट कितीही मोठं असलं तरीही फक्त एकमेकांची साथ न सोडण्याची खात्री असते, तीच खरी मैत्री आहे. हे जग प्रेमाला वेगळ्या नजरेने बघो, पण आपल्यातली मैत्री ही जगातल्या प्रत्येक नात्यांची प्रेरणा आहे. ज्या नात्यांची सुरुवातच मैत्रीपासून होते ते नातं कधीच संपत नाही. जीवनात कितीही अडचणी आल्या, दुःख आले तरी घाबरू नकोस. वेळ कठीण असली तरीही स्वामींचा हात तुझ्या पाठीशी आहे. जे हरवलं त्याचं दुःख करू नकोस, कारण स्वामी जे घेतात त्यापेक्षा चांगलं काहीतरी देण्यासाठीच घेतात. मन शांत ठेव, विश्वास ठेव आणि प्रत्येक सकाळी एवढंच म्हण, स्वामी माझं काहीही नाही, सगळं तुमचंच आहे, मला योग्य मार्ग दाखवा. वेळ आणि परिस्थिती माणसाला बदलत नाही, ती फक्त लोकांचे खरे चेहरे समोर आणते. पण जे शेवटपर्यंत साथ देतात तेच आयुष्यातील खरे नाते असतात. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही अशा व्यक्तीला कधीच बदलू शकत नाही जिला कधीच वाटत नाही की ती चुकीची आहे. झोपलेल्या माणसाला जागा करणं सोपं असतं, पण जो झोपेचे नाटक करत असतो त्याला हलवणं सुद्धा व्यर्थ असतं. वाईट वेळ आली की हात धरणारे कमी आणि तमाशा पाहणारे जास्त असतात. तेव्हा कळतं आपल्या नावाने जगणारे अनेक असतात, पण आपल्यासाठी जगणारे फार थोडे असतात. म्हणून नात्यांवर नव्हे, स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवा, कारण शेवटपर्यंत साथ देणारी एकमेव गोष्ट म्हणजे ती स्वतःची हिंमत आहे. आयुष्य कुणाचंच हे सरळ रेषेत चालत नाही. हसऱ्या चेहऱ्यामागे दुःख हे लपलेलं असतं. जिंकणाऱ्याला लोक सहजच सलाम करतात, पण पडून उठणाऱ्याचं खरं धैर्य मोठं असतं. सावलीसारखी माणसं उन्हातच सोबत असतात, अंधार पडला की पावलं मागे वळतात. मग कळतं गर्दीपेक्षा एक विश्वासू हात संपूर्ण जगापेक्षा कितीतरी मोठा असतो. वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही, ती फक्त कर्माची पानं उलटत असते. आजचा गर्व उद्या धुळीत मिसळतो, म्हणून माणूसपणच शेवटी जिवंत राहतं. जखमा लपवल्या म्हणून त्या भरत नसतात, अश्रू आवरले म्हणून वेदना मरत नसतात. जगण्याचा अर्थ सुखात नसतो, कधी वादळातही हसण्याचं नावच आयुष्य असतं. हळूहळू एक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात आली असेल की या जगात गरजेपेक्षा जास्त चांगलं असणं हीच आपली सर्वात मोठी चूक असते. जेव्हा लोकांना आपली गरज असते तेव्हा आपण त्यांच्यासाठी जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती असतो, पण गरज जशी संपली की आपले शब्द, आपलं असणं आणि आपलं प्रेम सगळंच एका क्षणात निरर्थक ठरतं. आता कोणावर रागही येत नाही, कारण चूक त्यांची नव्हतीच, आपण त्यांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं होतं. आता बस एकच शिकले, शांत राहायचं आणि आपलं आयुष्य गप्पपणे जगायचं, कारण भावना मांडून फक्त आपलाच तमाशा होत असतो. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये
अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 43 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. परमेश्वराच्या नजरेतून खाली पडू नका. राहिली गोष्ट लोकांची, तर ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी कोणालाही चांगले किंवा वाईट ठरवू शकतात. आपण जेव्हा एखादे कर्म करतो तेव्हा लोक पाहत नसले तरीही परमेश्वर आपल्याला पाहत असतो. आपले मन जाणत असते की आपण कुठले कर्म करतो. माणसाच्या नजरेत चांगले ठरण्यापेक्षा परमेश्वराच्या नजरेत खरे आणि प्रामाणिक राहणे महत्त्वाचं आहे. लोकांची मते बदलू शकतात, परंतु निसर्गाचा किंवा परमेश्वराचा न्यायाचा नियम कधीही बदलत नाही. लोक सहसा स्वतःच्या फायद्याचा आणि सोयीचा विचार करून दुसऱ्याचे मूल्यांकन करतात. जोपर्यंत तुम्ही कोणाच्या उपयोगाचे आहात तोपर्यंत तुम्ही सगळ्यांसाठी चांगले आहात. गरज संपली की ते तुम्हाला वाईट ठरवायला मागे पुढे पाहत नाही. लोकांच्या बोलण्याचा विचार करणे, त्यांच्या बोलण्याने चालणे म्हणजेच स्वतःची शांतता गमावणे होय. स्वतःशी प्रामाणिक राहा. लोकांच्या स्तुतीने हरवून जाऊ नका आणि त्यांच्या टीकेने खचूनही जाऊ नका. त्यांनी स्तुती केली तरीही उत्तम, नाही केली तरीही उत्तम. जेवढं तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्याल तेवढंच तुमचं मन उदास होईल. आज स्वतःला एक वचन द्या. मी आयुष्यात कधीही हार मानणार नाही. मी स्वतःला कधीच कमी समजणार नाही. मी माझ्या स्वप्नांसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार. माझं आयुष्य खूप सुंदर होणार आहे आणि एक दिवस मी स्वतःच्या संघर्षाचा अभिमान बाळगणार आहे. कधीकधी काही गोष्टी मनाविरुद्ध सोडाव्या लागतात. मनात जपून ठेवलेल्या आठवणी विसराव्या लागतात. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं समजून आयुष्य जगावं लागतं. जे मिळतंय त्यात समाधान मानून पुढे चालत राहावं लागतं. दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःला थोडं दुःख सहन करावं लागतं. कोणी विचारलं कसा आहे तर खुश आहे म्हणून सांगावं लागतं. डोळ्यातल्या पाण्याला डोळ्यातच साठवून ठेवावं लागतं. मनाविरुद्ध का असेना हे आयुष्य आहे, तसेच मन मारून जगावं लागतं. प्रत्येकाची परिस्थिती, विचार आणि आयुष्याचा प्रवास खूप वेगळा असतो. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला बरोबर आणि समोरच्याला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करू नका. काही वाद जिंकूनही माणूस हरतो, तर काही वेळा शांत राहूनही तो आयुष्य जिंकतो. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. काही लोकांना वेळ उत्तर देते आणि काही प्रश्नांना शांतता. नाती तर्काने नाही तर समजूतदारपणाने टिकतात. अहंकाराने मिळणारा विजय क्षणिक असतो, पण प्रेमाने जपलेलं नातं आयुष्यभर साथ देतं. म्हणून प्रत्येक वादात स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःची मनशांती जपा. कारण शेवटी जिंकणं महत्त्वाचं नसतं, तर मन शांत ठेवून आनंदाने आपलं जीवन जगणं महत्त्वाचं असतं. स्वामी म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त तुझे कर्म चांगले ठेव आणि आमच्यावर विश्वास ठेव. तुमचा विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा व व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.